तर अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जन्मदात्या आईकडून मूल विक्री प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे। न्यूज 18 लोकमतने स्थानिक सामाजिक संघटनेच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आणलेला होता आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे नंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी 5 सदस्यीय चौकशी समिती देखील नेमली आहे। चौकशी समितीतील अधिकारी बच्चूबाई हांडोगे या महिलेच्या घरी दाखल झालेत आणि सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून देखील या प्रकरणाची आता स्वतंत्र चौकशी सुरू झाली आहे। चाइल्ड ट्रॅफिकिंग असल्याचा या प्रकरणामध्ये एक संशय समोर आलाय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला आता जाग आली आहे आणि सगळे पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, खरं तर आपले धन्यवाद, आपण सगळा हा धक्कादायक प्रकार समोर आणलेला आहे। अतिशय महत्त्वाची ही सगळी माहिती होती। या संदर्भामध्ये आता प्रशासनाने देखील ॲक्शन घेत समिती नेमली आहे, चौकशी सुरू झाली आहे। काय सगळा प्रकार हा वाटतोय? प्रियंका, खरं तर हा सगळा प्रकार किती धक्कादायक आहे हे न्यूज 18 लोकमतने समोर आणलेलं होतं आणि त्या सगळ्या प्रकारानंतर आता 5 महिला अधिकाऱ्यांची एक समिती नाशिक जिल्हा प्रशासनाने गठीत केलेली आहे आणि ही समिती आता या महिलेच्या घरी दाखल झालेली आहे। ही दृश्य आहे या समितीच्या अधिकाऱ्यांची। या समितीच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या मंगला भोये नावाच्या या मॅडम आहेत, त्या या ठिकाणी आलेल्या आहे। त्यांच्यासोबत इतर अधिकारी जे आहेत ते या महिलेच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते आहे। न्यूज 18 लोकमत ज्यावेळेला या ठिकाणी आलं काल रात्री, त्यावेळेला हा सगळा प्रकार समोर आला। मात्र हे सगळं प्रकरण ज्या महिलेमुळे समोर आलं, ज्या आशा कर्मचाऱ्यामुळे समोर आलं, त्या आशा कर्मचारी याच आहे ज्यांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांचा जे मुलगा आहे त्याच्या तपासणीसाठी या आशा कर्मचारी या ठिकाणी आल्या। तेव्हा त्यांना कळलं की हा मुलगा जो आहे तो त्यांनी देऊन टाकला। अशा प्रकारचं उत्तर या आशा कर्मचाऱ्याला देण्यात आलं। नेमकं काय उत्तर त्यांनी तुम्हाला त्यावेळेला दिलं ज्यावेळेला तुम्ही इथे आला होता? जेव्हा मी इथे आले तर इथे ओट्यावर येऊन बसले तर ती माता दारातच उभी होती। तिला म्हटलं तुझं बाळ आण, वजन करायचंय। तर ती माता बोलली मी ते बाळ देऊन टाकलं। म्हटलं असं कसं काय देऊन टाकलं? म्हणे हो दिलं मी ते। तरी मी घरात जाऊन झोळी बघितली पण ते बाळाची झोळी पण नव्हती। मग मला खात्री पटली झोळी नाही म्हणजेच बाळ दिलं। बाल दिलं अशा प्रकारे संशय आला। आपण बघतोय कमिटीच्या अध्यक्ष आहे मंगला भोये या आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, कमिटी नेमण्यात आलेली आहे, काय नेमकं आता कमिटीचा अहवाल कशा स्वरूपाचा असणार आहे किंवा कसं कोण कोण या कमिटीत आहे, कसा तपास केला जातो? एक मिनिट सर, एकच मिनिट सर। आमची कमिटी 4 सदस्यीय समिती आहे आणि या कमिटीचा यानंतर इथे ह्या स्टॉपला पूर्णपणे आम्ही स्पॉटला पूर्णपणे तपासणी करणार। तपासणी केल्यानंतर आम्ही आमची पुढची अशी प्रोसेस असते की आत्ता रात्री आमचं काम रात्रभर चाललं होतं आणि रात्री ही मुलं आणि सगळं कुटुंब त्यांच्यासोबत असलेले ते रेस्क्यू केलेले आहेत। तर ते पोलीस स्टेशनला आहे। त्याच्यानंतर पुढे आमच्या बालकल्याण समितीसमोर त्यांना प्रेझेंट केलं जाईल। अशा पद्धतीचं ते पुढचं असणार आहे आणि पूर्ण चौकशी केल्यानंतर याच्यातलं पूर्ण बारकाईने जे काही असेल ते निष्पन्न होणार आहे। मॅडम, आपण देखील या समितीमध्ये आहात, नेमकं समितीमध्ये आहात काय? तुम्ही गावात आला आहात, काय माहिती तुमच्यापर्यंत मिळते प्राथमिक? वास्तविक मी इथे 22 हर्ष उपकेंद्र जे आहे तिथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे गेल्या 5 वर्षापासून। डॉक्टर पाटील जी आशा आता इथे नियमित आपल्या HBNC व्हिजिटला आली होती, तो आमचा एक कार्यक्रम आहे। नवजात बालकाला 42 दिवसापर्यंतची जी भेट दिली जाते त्याच्या अंतर्गत ही जी माता आहे ही राहणार टाके देवगाव बर्डेच्या वाडीमध्ये, परंतु ती काही शेतीच्या कामानिमित्त आमच्या भागात असल्यामुळे आमच्या आशाताई या रेग्युलर त्यांना HBNCच्या व्हिजिट देत होत्या। तर ज्या 42 दिवसापर्यंतच्या ज्या 7 भेटी असतात त्या रेग्युलर त्यांच्या झाल्या होत्या। त्या भेटींमध्ये बाळ त्यांना भेटलं। जन्मतः बाळाचं वजन 2800 ग्रॅम होतं, जे 1 महिन्यामध्ये 3800 ग्रॅमपर्यंत गेलं। परंतु काल जेव्हा त्या नियमित भेटी पण असतात, त्यांना गृहभेटी असतात रोजच्या, त्या भेटीसाठी त्या इथे आल्या 8 तारखेला, तेव्हा त्यांना सदर महिलेकडनं सांगण्यात आलं की बालक माझ्याकडे नाही आहे, मी ते देऊन टाकलं आहे। मग त्यांनी कारण विचारलं की तू असं कसं काय बालक दिलं? तर त्यांनी असं उत्तर दिलं की मला दूध येत नाही आणि मी त्या बाळाचं पालन पोषण करू शकत नाही, म्हणून मी ते बाळ देऊन टाकलं। पण गेल्या ज्या आमच्या काही जुना आरोग्य तपासणी झाली किंवा ज्या तिला भेट दिलं त्याच्यामध्ये तिला तसा फिडिंगचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नव्हता, व्यवस्थित होती। पण एक संशय आणि गावात जी वार्ता आम्ही ऐकतो त्याच्यावरनं असा संशय आहे की तिने बहुतेक आर्थिक लाभासाठी किंवा मग तिची काही गरज असेल वैयक्तिक त्यासाठी तिने ते बालक देऊन टाकले की काय, मग त्याच पुढील तपासासाठी आता आम्ही सगळे इथे आलो आहोत आज।
आणखी काही माहिती मिळते या महिलेची? नाही, सध्या तरी एवढीच. आता तिला भेटल्यानंतर पुढची माहिती आम्ही घेऊ. आपल्यासोबत काही महसूल विभागाच्या अधिकारी जे आहेत त्या देखील या ठिकाणी आहेत. त्या देखील आज सकाळपासून या ठिकाणी पंचनामा करताय. मॅडम, तुमच्या पंचनाम्यामध्ये काय समोर येतंय, काय माहिती समोर येते? नमस्कार. मी इथे प्राथमिक माहिती घ्यायसाठी आलेली होती. तर शेजारच्यांनी जे सांगितलं किंवा गावकऱ्यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार हे जे कुटुंब होतं हे मूळचे टाकेदेवगाव या ग्रामपंचायतचे रहिवासी होते. ते 30-35 वर्षांपासून त्यांची शेती वाविहर्ष ग्रामपंचायतमध्ये शिवारात होती, त्याच्यामुळे इकडे राहायला आले. ते इथंच स्थायिक झाले. तर त्यांचं मुलं विक्री करतायत वगैरे ह्या गोष्टी शेजारच्यांना कोणाला काही माहीत नव्हत्या. पण त्यांनी त्यांचा एक मुलगा गावातच सांभाळण्यासाठी दिलेला आहे. एक मुलगी दिलेली आहे आणि अशा टोटल 3 मुली दिलेल्या आहेत त्यांनी. बाहेरगावी काही दिल्या आहेत. 2 मुलींचे त्यांचे लग्न झालेले तिथे असतानाच आणि एक जे नवीन बालक जन्माला आलं तर ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस पडला त्याला त्यांनी बाहेरगावी कोणाला तरी दिलेलं आहे एवढं कळलं आहे. आता किती मुलं आणि किती मुली त्या महिलेला झाले? शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मुली आणि 7 मुलं झालेले. त्याच्यापैकी एक मुलगा मयत झालेला. आता किती ताब्यात आहे? आता त्यांच्या ताब्यामध्ये का त्याच्यापैकी 3 दिल्या गेल्या. दोघींचे लग्न झाले. एक मुलगी आहे त्यांच्या ताब्यामध्ये. एक मुलगा जो आहे त्याच्या आत्याकडेच राहतो आणि बाकीचे जे 5 मुलं आहेत ते ताब्यात आहेत. कुठे कुठे दिले, कुठले गावांचे नावं निष्पन्न होत आहे का? नाही, गावांचे नाव निष्पन्न होते, पण ज्या मुलींचे लग्नच झालेले आहेत ना त्यांची थोडीशी माहिती मिळाली की ते इगतपुरी तालुक्यातले खेडजे गाव आहे. नाही, जे मुलं मुली त्यांच्याकडे राहत नाही किंवा जे गायब झालेत, ते रेकॉर्डर दिसत नाहीये, ते कोण आहे आणि कुठे कुठे दिले असे जवळपास काही नावं कळत आहे का त्याची? नाही, इतकी माहिती अजून मिळालेली नाही. त्याच्याबद्दल चौकशी सुरू आहे आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आता कमिटी जी गठीत झालेली आहे त्यांच्याकडून तुम्हाला पुढची माहिती मिळेल. प्रियंका, आपण बघतोय अशा पद्धतीचा पंचनामा या सगळ्याचा सुरू आहे. मी प्रियंका तुला हे घर दाखवणार आहे. या महिलेचंच हे घर आहे ज्या घरामध्ये आता आपण जाणार आहोत. काल देखील आपण ज्यावेळेला ह्या घरामध्ये आलो त्यावेळेला ही महिला आणि तिचा पती जो आहे तो या घरातून निघून गेलेला होता. केवळ 4 मुलं या घरामध्ये होते. ही घर जर आपण बघितलं तर त्यावरून या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती किती बेताची, किती हलाखीची असावी हे सांगण्यासाठी खरं तर हे दृश्य पुरेसे आहे. न्यूज 18 लोकमतनं या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर काल ही महिला जी आहे ती इथून निघून गेलेली होती. तिचा नवराही निघून गेला होता. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांकडनं त्यांची चौकशी केली जाते. शहापूरमध्ये जो मुलगा दिलेला होता तो देखील काही वेळापूर्वी पोलिसांनी त्या ठिकाणून रिकवर अर्थात त्याला ते घेऊन आलेले आहे. त्याचा आर्थिक परिस्थिती आता पैसे देऊन त्या मुलाला विकलं होतं का हा एक संशय आहे. मात्र कालच त्या महिलेच्या काही मुलांनी सांगितलं की 10,000 रुपयांसाठी भावड्या नावाचा एक व्यक्ती आहे. त्या भावड्या नावाच्या व्यक्तीला हे 1.5 वर्षाचं मूल जे आहे ते विकलं आणि त्याचं कारण असं होतं की आई आजारी होती, तिला रक्त लागत होतं, तिला दवाखान्यात न्यायचं होतं आणि म्हणून पैसे नव्हते. म्हणून ते मूल जे आहे ते आपण आपल्या आईने 10,000 रुपयाला विकलं आणि त्यांचाच एक भाऊ जो आहे भरत्या नावाचा त्यांनी मात्र या सगळ्याला विरोध केला होता. भरत्याचं म्हणणं होतं की हे मूल आता विकू नये, पैसे त्याचे घेऊ नये आणि या मुलाची विक्री करू नये. अशासाठी भरत्या नावाचा जो मुलगा आहे त्यांनी या सगळ्याला विरोध केला होता आणि त्याच्या या सगळ्या विरोधानंतर देखील हे प्रकरण जे आहे ते हळूहळू उजेडात आलं. हे जर घर बघितलं, दृश्य जर बघितली, अशी छोटीशी चूल आहे आणि केवळ एक वेळ अन्न शिजेल इतक्या स्वरूपाचं मीठ, मिरची, मसाला जो आपल्या घरामध्ये लागतो तितकं त्या घरामध्ये अन्न आपल्याला पाहायला मिळतंय. याच्या पलीकडे या घरामध्ये काही नाहीये. केवळ 1-2 भांडे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी सगळी हलाखीची बेताची परिस्थिती आहे. संपूर्ण घर पडलेलं आहे. अशा या घराच्या भिंती ज्या आहेत त्या पडलेल्या आहे. अशी सगळी परिस्थिती आहे आणि याच हलाखीच्या परिस्थितीमुळे या महिलेने 14 मुलांना जन्म दिला आणि त्यापैकी काही मुलांची आर्थिक परिस्थितीमुळे विक्री केली असावी अशा प्रकारचा संशय निश्चितच आहे. लक्ष्मण, हालाकीच्या परिस्थितीमुळे माणसाला काय करायला भाग पाडू शकते परिस्थिती, अशा सगळ्या आशाचा हा सगळा रिपोर्ट होता. धन्यवाद लक्ष्मणला दिलेल्या माहितीसाठी.